नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी अर्धापूर शहरातील दासनगर या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी ज्या शासनाच्या भरपूर योजना आलेल्या आहेत नागरिकांसाठी, गल्लीसाठी, शहरासाठी, नगरासाठी. परंतु या ठिकाणी पाहू शकता गेल्या अनेक वर्षापासून दासनगर हे वसलेलं शहराच्या थोडस बाहेर नगर आहे. पण या ठिकाणी अद्याप पाहू शकता नाली नाहीये ना कुठलाही रस्ता नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असं राहत असलेले नगरातील लोक त्रस्त आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना काय काय कुठल्या अडचणी आहेत ते. माय आपल्या गल्लीमध्ये नगरामध्ये काय अडचणी आहेत सध्या? काय अडचणीत आहे? रस्ता नाही, रस्ता नाही, नाली नाही, रस्ता नाही, नाली नाही, दुसरं काय काहीच नाही. असं काय इथं सुधारणा. किती वर्षापासून राहता इथं? किती वर्षापासून म्हणजे 20-25 झाले का? 20 वर्ष झाली. 30 वर्षापासून राहता. मतदान किती वर्षापासून करता या गल्लीमध्ये? आम्ही तरी 10-20 वर्ष 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाले. आपण काय सांगू इच्छिता बरं? आम्हाला मुख्य रस्ता म्हणजे पहिले दासनगर वासियांना सतोती आप्पा जसं शासकीय रुग्णालय आहे इथून रस्ता आम्हाला पहिलेच या गल्लीला दिलेला आहे. परंतु 20 फुटाचा रस्ता पेपरावर असूनही सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण करण्यात येत आहे आणि क्रीडा संकुलनच्या जागेमध्ये त्याला पूर्ण वळून घेत आहेत. तर आम्ही रस्त्यांना मेन शासकीय रुग्णालयात जाण्याचा तो मार्ग आहे. तर आम्ही कुठनं जायचं? आमच्या इथून रुग्णालयासाठी जायला रस्ता मग इकडून जर गेलं तर आम्हाला 3 किलोमीटर लांब पडते आणि इकडून जर गेलं तर आमच्या असं जवळच दवाखाना आहे आणि ते आमचा मुख्य गल्लीचा रस्ता आहे. तर ते रस्ता कुठेही न दाबता आम्हाला रस्ता शासनाला ही विनंती आहे, आम्हाला रस्ता हे मोकळा करून देण्यात यावा. आपल्यासोबत या भागातल्या काही महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊन या. तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही काय नाही, आम्ही ही नाली रस्ता मन लागलं होतं करून द्या. नगरसेवकाला सांगितलं? नगरसेवकला सांगितलं ना, नगरसेवक म्हणजे मटेरियल संपलं म्हणजे आता नाही म्हणजे आता. मग त्याच्यानंतर अजून काय सांगा तुम्ही? तुमच्या काय अडचणी आहेत ते सांगा. आम्हाला काय रस्त्याच्याच अडचणी आता. रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, नाल्याचं पाणी आमच्या घराने जाते, सासते, आमच्या लेकरा बाळाला येता येत नाही, जाता येत नाही. पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते? हो, मग त्या पाण्याचीच घरानं पाणी जाते आमच्या. आम्ही तसंच करतो, काय करता मग? आपण पाहिलं आमच्या माध्यमातून खरोखरच अर्धापूर तालुका होऊन जवळपास 25 वर्ष होत आहे, 20 वर्ष होत आहेत. परंतु तरीही सुद्धा या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायत झालेली आहे. नगरपंचायतच्या माध्यमातून जेवढी सुविधा, सुखसुविधा शहरवासियांना मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या सुविधा मिळत नाहीये. जर समजा खासदारांच्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे तर बाकी ठिकाणी इतरत्र काय परिस्थिती असेल? आपल्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे? आपण कमेंट करून अवश्य सांगा. आपण पाहू शकता आम्ही पूर्ण या नगरातील परिस्थितीचा आढावा घेत आहोत. खरंच खंतनीय बाब आहे की या ठिकाणी असे रस्ते सुद्धा उखडून ठेवलेले आहेत. नाली नाहीये, रस्ते नाहीये, पोल आहे पण पोल बऱ्याच ठिकाणी आपण पाहू शकता या रोडच्या एक त्या कॉर्नरला आहे आणि एक या साईडला आहे. तर विचार करा, एखादी जर गाडी आली तर ती गाडी खालून यायची जायची कशी? अशा अनेक प्रश्न, अनेक समस्या या नगरमध्ये आहेत. बाकीही अर्धापूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशाच काही अडीअडचणी आहेत. घरकुल असेल, रस्ता असेल, पाण्याची व्यवस्था नाहीये, ड्रेनेजची नाहीये, कुठल्याही प्रकारची व्यवस्था या लोकांना नाहीये. आमच्या माध्यमातून या लोकांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि खरंच निंदनीय बाब आहे. याकडे आमदार आणि खासदार लक्ष देतील का? आपण जाणून घेऊया गोरे यांच्याकडून. आपण काय सांगताय? सर काहीच नाही. आता एक पाठीमागं घर आहे, इकडे पोल वगैरे लागतील की नाही? एकच घर आहे. पण आता अशा परिस्थितीत राहण्यापेक्षा तुम्ही सांगा कसं वागायचं या लोकांना? या ठिकाणी खूप मोठ्या समस्या आहेत. मी अर्धापूर नगरपंचायत, आमदार, खासदार यांच्याकडून एवढीच अपेक्षा करू इच्छितो की अर्धापूर शहरातील हा शहराच्या बाहेर थोडासा दूर असलेला हा भाग आहे. इरिगेशनच्या पाठीमागे दासनगर मधून आपण या ठिकाणी लक्ष द्यावं. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. वायर घ्या, इकडे पोल लागतात.